म्हाळसा, आख्यानाची पूर्वतयारी झाली आहे, तुला निघायला हवं. हो, निघतेच आहे मी. आज आख्यानात विशेष काही होणार आहे का? का असं का विचारतेस? राजसभेत बरेच लोक येणार आहेत म्हणून म्हटलं. काय ते स्पष्ट सांगलं ती का? मला ठाऊक आहे, दिवसाच्या सुरुवातीलाच तुला तिचा विषय काढलेला आवडत नाही. म्हणजे बानूच्या वाड्यावर चंदनपुरीहून बरेच लोक आले आहेत आणि ते आज आख्यानाला देखील येणार आहेत म्हणे. हा जेजुरी गड काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे त्यांना ठाऊक नाही आणि गडाच्या सुरुवातीलाच ते लोक दिसतात. काय करावं कळत नाही. एक एक करून किती माणसे येतील वाड्यावर सांगता येत नाही. असे कसे येतील? इथले काही नियम आहेत, काही रीतिभाती आहेत. म्हाळसा, अगं सेवक सांगत होते मध्ये मेंढ्या मारून जेवण केलं त्यांनी बानूच्या वाड्यावर. हे ऐकलं तरी शिसारी येते. मी इथे एवढी शुचिरभूतता पाळते, गडावर शाकाहाराशिवाय काही होत नाही आणि हे असं. म्हाळसा, अगं वाड्याबाहेर मेंढ्यांची लोकर पडली होती म्हणे. कधी? झाले काही दिवस. मग मला हे तेव्हा नाही सांगायचं का? काय उपयोग आता त्याचा? तेव्हाच काय ते केलं असतं मी. पुढच्या वेळी सांगेन. आता निघूया. आख्याना आधी असे विषय काढत जाऊ नकोस. माझी काय अवस्था असते हे कळणार नाही तुला.